सरकार बोळ्यानं दूध पितं का? उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर. सरकारला जाग कधी येणार? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं केली जातात. त्या विरोधात कायदा करण्याची मागणी करत भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी सरकार बोळ्यानं दूध पितं का असा सवाल करत सरकारला घरचा आहेर दिलाय आणि त्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. विजय वडेट्टीवारांनी उदयनराजेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला. अहो मला एक सांगा, हा जर मुद्दा, हा जर कायदा जर बनवला तर हा पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? नाही, पण त्यांनी ऐकलं पाहिजे. म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना. एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील. खरं बोलतात. जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली. आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले. हे असं असलं तरी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यावर उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत उदयनराजेंचा संताप योग्य असल्याचं म्हटलंय. छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल. खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे. ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे. भाजपचेच खासदार असलेल्या उदयनराजेंनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यासाठी खडे बोल सुनावले. त्यामुळे आत्ता तरी सरकारचे डोळे उघडणार का आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार कधी कायदा करणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.